नमस्कार मंडळी, योगिताज रेसिपीमध्ये मी योगिता तुमचं स्वागत करते। आज आपण गुळांबा कसं बनवायचं ते पाहूया। गॅसवर न ठेवता आज आपण हाताने गोड असं आंब्याचं लोणचं बनवणार आहे। इथं मी कैरी कट करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। इथे मी गूळ घेतलेला, अगदी साध्या सोप्या पद्धतीने, काहीही एक्स्ट्रा न करता मी दाखवते तुम्हाला कसं तयार करायचं। मी कैरी घेतलेली आहे, ही गूळ मी किसून घेतलेला आहे। तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो गूळ तुम्ही घेऊ शकता। हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं लाल तिखट, मीठ तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही वापरू शकता। मी नाही वापरत आहे, मी फक्त गूळ घेतलेला आहे। एक 5 ते 10 मिनटं हा गूळ असा यात मुरून द्यायचा चांगला। आपोआप गुळाचं पाणी सुटायला 10 मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते आपला गुळांबा कसा तयार झाला तो। अशा पद्धतीने आपलं साधं सोप्या पद्धतीने गोड लोणचं गुळांब्याचं तयार झालेलं आहे। जेवणासोबत खायला, चपातीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आहे नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।